महाराज की जय. तुझी वर्णावया महिमा योग्यता नाही अगम निगमा येथे मी मती मंद सर्वोत्तमा येवी वर्णू तुझ लागी. यांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण. श्री गुरूंचे नमस्कारोनी आता गुरूंचेही गुरु श्रीमद दत्तात्रय जगद्गुरु त्यांच्या कृपेचा अंकुरू मदरदयी प्रगटला. त्यांचे नामे बळे कृतांतू त्यांचे नामे जन्म मरणा खातू. तो अवतार श्री दत्त मूर्तिमंत परब्रह्म निर्गुण निराकार भगवान परमात्म्याच्या चरणावर श्री साष्टांग प्रणिपात करून सकल संतांच्या सर्व महंतांच्या चरणावर कोटी कोटी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करू. या ठिकाणी गेल्या 6 वर्षापासून चालणारा हा अमावस्येचा निजातबोध ग्रंथ निरूपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडत असतो. त्यामध्ये सर्व संतांच्या मुखातील वाणी आपण श्रवण करीत असतो. विषय जो काही त्या ठिकाणी सद्बुद्धी भगवान परमात्मा माझे गुरु महाराज देतील त्या पद्धतीनं वर्णन करण्याचा प्रयत्न करतो. कारण सर्व सूर्यांच्या लाईनीमध्ये मेणबत्ती ठेवल्यासारखी माझी सेवा असणार आहे. फक्त सेवा करण्याच्या भावनेने या ठिकाणी बोलतो. ग्रंथकर्ते बोलतात. आताच आपण ऐकलं संप्रदायामधील उत्तम प्रकारच्या चांगल्या श्रेणीचे वक्ते म्हणून कार्य करतात असे नागराव पाटील आलेगावकर यांनी चांगल्या पद्धतीचं अनन्यतेचं महत्त्व अतिशय सुगम पद्धतीनं दुर्लभ अशा गोष्टी सांगितल्या. कवी ग्रंथकर्ते जे आहेत त्यांच्या जीवनामध्ये जो त्यांच्या गुरुकडून प्राप्त झालेला त्यांना अनुभव आहे. ग्रंथ म्हटला की त्या ग्रंथाच्या मागे अनेक अशा काही पार्श्वभूमी असतात. मला काहीतरी वाटलं आणि मी लिहिलं असं ते चालत नाही. त्याकरता त्या अगोदरील पूर्वज गोष्टींची त्याच्या अगोदर साधू संतांच्या मतमतांतराच्या गोष्टीच्या साराचा विचार करून आणि त्यातून प्राप्त झालेला जो अनुभव आहे तो ग्रंथाच्या स्वरूपात या ठिकाणी मांडला जातो. आणि त्या श्रेणीचाच हा ग्रंथ आहे. आनंद संप्रदायामध्ये सुद्धा अशी बहुविध ग्रंथ आहेत आणि त्यामुळे अग्रगण्य पद्धतीनं अतिशय सुगम आणि सरळ अर्थ सांगणार हा ग्रंथ. आणि हा ग्रंथ निजात्मबोध आहे. आणि या ग्रंथाचे जे ग्रंथकर्ते आहेत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आत्मउन्नतीचा आणि जीवाच्या जीवदशेला टाकून परमात्म दशेला प्राप्त करण्याच्या संबंधाने जो जो काही आटापिटा करावा लागतो, जो काही सायास करावा लागतो, तो विचार म्हणजे ग्रंथात आलेला आहे. आता तिथं त्यांनी भगवंताचं काय मला वर्णन करता येते, मी पामर आहे, जे निगमाला जमलं नाही, जे आगमाला जमलं नाही, जे चारांना जमलं नाही, ते माझ्यासारख्या पामरांना काय जमणार आहे. मग पामर आहे काय थोरपत पायाचे वाहन पायबरी या बालकत्व भावनेनं ते बोलतात. पण भगवान परमात्मा जरी निरुपमादिक जरी असला, शब्दाच्या परे जरी असला, तरी त्याला शब्दाच्या परे आहे, त्याला कुठल्याच प्रकारची उपमा नाही म्हणून चालत नाही, थांबता येत नाही. भक्ताच्या मुखातून तो जसा भाव व्यक्त होतो, भक्त जे देवाला नाव देतात तेच देवाला नाव आवडतं आणि तेवढ्यामध्ये तो बसतो. हे फक्त सगळ्यात महत्वाचं. देव त्याच्याही पलीकडताय. एखादं वर्णन करा, देव त्याच्याही पलीकडताय असं म्हणता येतं. पण देवानी त्याचा अहमपणा नाही गाजवला. मी तुला कळालो नाही असं नाही गाजवलं. भक्ताला जसा कळतो तो तशा पद्धतीनं तो देव होतो. जैसा ज्याचा भाव तैसा तो पाव, मागतो श्री गणेशा देई निजपदी ठाव. परमात्म्याचं जे अगम्यत्व आहे, परमात्मा हा गम्यालाही अगम्य आहे, परंतु तो अगम्यच राहतो असं नाही. भक्ताच्या वाणीत आला की तो गम्य होतो, हे लक्षात ठेवा. भगवंताची उपमा
संतांच्या मुखात आली की ती उपाधी मध्ये येते आणि ती अवस्था म्हणजेच आपण एकंदरीत ऐकलेल्या गोष्टीची ही जीव अवस्था आहे. परमेश्वर जी ही पदार्थ आहे, चतुर्विध पदार्थामध्ये चौथा पदार्थ म्हणजे परमेश्वर. वास्तविक परमेश्वराचं नाव परमेश्वरच आहे का, हा कधीतरी प्रश्न येतो काय? जीवाचं नाव जीवच आहे काय? देवताला देवताच म्हणतो, हे ठेवलेले नाव आहे. आता माझ्या या शरीराला ठेवलेलं नाव आहे, वास्तविक नाव आहे का ते? आणि ते नाव कुठपर्यंत आहे? कोणतरी ओळखतात तिथपर्यंत आहे. जिल्ह्याच्या बाहेर कोणी ओळखत नाही, त्याला काय नाव आहे? पण आत्मा जो आहे, हा आत्मा जीव दशेचं मूळ स्वरूप आहे. नागराव पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आत्म ही मूळ दशा आहे आणि ही आत्मा दशा आणि याला जीवपणा का आला, त्याचंही उत्तर भूपाळीमध्ये आलंय. जीव अविद्यावन मुळीचा सर्वाभूती जन्मला, चतुर्विध कर्म लेप शाळावया. 4 प्रकारचे कर्म लागले, पांढरा शिपट माणूस कोळशाच्या खाणीमध्ये जाऊन आला की काळा भट होतो. माहितीये तुम्हाला? जीव कसा होता? शुभ्राकार होता. त्याचं शुभ्रत्व तो भंगून देणं, त्याचं शुभ्रत्व तो जसा स्फटिकासारखा आहे, तो स्फटिकासारखा शुभ्रपणाचा आत्मा मायेच्या संगतीत आला, संगतीत गेला कीच बिघडतो. हे तिथून सुरू झालं. मनुष्याच्या संगतीपर्यंत नाही, ते जीवच बिघडला संगतीने. कोणाच्या? मायेच्या संगतीने. आणि माया ज्याच्यावर पडदा टाकते त्याला भ्रांतीचं पडळ म्हणतात. आपण आनंदाच्या आरतीमध्ये म्हणतो भ्रांतीचे पडळ आणि भ्रांतीचं पडळ जवळपास सगळ्यावर पडलेलं असतं. आणि हे भ्रांतीचं पडळ ज्याला काढायला जमलं त्याला आनंद संप्रदाय सुधारतो. अन्यथा तो कठीणच आहे. आनंद संप्रदाय तसं सहजासहजी कोणाला पचत नाही, पचतच नाही मुळात. कारण ज्या अवीट गोष्टी असतात आणि ज्या झरणीले औषध असतात त्या गोष्टी पचत नसतात. हे झरणीला औषध आहे. कारण याच्यामध्ये असं सांगितलं जातं, सूक्ष्म गुरुमार्ग लावा लक्ष दुर्ग, हाती घेऊन ज्ञान खर्ग, कडा 42 वर्ग. 42 वर्गाची कल्पना वेदांताने केलेली नाहीये. 42 वर्गाची कल्पना ही सिद्धांताने केलेली आहे, अनुभवलेलं प्रकरण. आणि म्हणून त्यातला अजून एक महत्वाचा मुद्दा तुमच्या लक्षात येण्याकरता सांगतो. कदाचित कोणाला वाटत नसतो ही इतकी आनंदाचा चालतो. तर याच्यामध्ये असं आहे, आनंद संप्रदाय हा जनरली संप्रदाय सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे लक्षात घेण्याचा. जनरली म्हणजे हा असा जगाला कळला पाहिजे किंवा सगळ्यांनी याचा अवलंब केलाच पाहिजे, सगळे इकडे आलेच पाहिजे, आपली संख्या वाढलीच पाहिजे, हा प्रकाशनाचा विषय नाही. आता आनंद संप्रदायिकांना एक सहाय्यक म्हणून आनंद पाठगुरुजींचं प्रकाशन केलं शहाणे साहेबांनी. पण मी थोडस अनाधिकारी असून शब्द महत्वाचा बोलतोय. हा आनंद संप्रदाय मला तर वाटतं हा वास्तविक सगळ्यांकरता हा संप्रदाय आनंद भोगत त्यातील काही उत्तम कर्माची प्राप्ती झाल्यानंतर शेवटी एकोहम या भावनेला स्थिर झाल्यावर प्राप्त करायच्या साधनेला म्हणावं लागते. तिथं मग सगळ्या गोष्टीचा परित्याग होतच असतो. शेवटी बघा, तुम्हाला माहितीये भगवान गोपाल कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, कर्मयोग, संन्यासयोग, ज्ञानयोग सगळं सांगितलं. पण शेवटी सांगितलं सर्व धर्मान परित्यज्यम मामेक शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष ईशामी मा शुचा, असं शेवटी सांगितलं. हा शेवटचा मार्ग. सगळं त्याग करू द्यायचं. दैवताचा त्याग करावा लागतो हे ऐकत असताना कठीण वाटायचं काही कारण नाही. पण ते कोण्या अवस्थेत त्याग करायचं? शेवटच्या अवस्थेत. जेव्हा शेवटी एक उरलो माझा मी एकला, संगे नाही कोणी मधला मीच नित्य पाहतो, ही अवस्था प्राप्त व्हावं लागते. आता हे मी पाठ केलेलं नव्ह बरं, तुम्हाला वाटतं हे पाठ केलेलं होय बोलायला काही असं नाही. हे सद्गुरु कृपेनं प्राप्त होते, संतांच्या कृपेनं प्राप्त होते. आणि पाठ केलेल्या गोष्टी पोपटापाशी चालतात, तिथं चालत नाहीत, परत ज्ञानात चालत नाहीत. मोजक्याच असाव्या पण त्या जातीवंत असत्या, ते पुढत नाही. आता हा माझा विषय मी स्वतंत्र का मांडला, हे कदाचित काहींना वाटतं बाबा हे ज्या गोष्टी आहेत त्या समाजामध्ये एवढ्या प्रकर्षानं सांगता येतात. तर पूर्णपुरुष पूजा पद्धतीनं सांगितलं, या गोष्टी तशा ओपनली नाही सांगतात. ओपन नाही सांगता येत या गोष्टी, त्या परज्ञानाच्या गोष्टी ओपन नाही करता येत. द्यायचंच असेल तर धन संपत्ती काय द्यायचं ते द्या म्हटले, पण
हे ज्ञान कोणाला देऊ नका असं बंधन सांगितलं. सगळे आपलेच माणसं असल्यामुळे त्याच्यामध्ये काही संशय मानायचं कारण नाही. तो बराय आहेत त्या भावनेनं ते लपून ठेवायचं कारण नाही. आपल्या करता हे मात्र मुक्तपणे सांगता येतं. ग्रंथकर्ते म्हणतात की मी भगवंताचं वर्णन करायला लागतो म्हणजे माझ्याच्याने ते होत नाही, ते आगमा निगमा नाही, दुर्लभ आहे असं ग्रंथकर्ते म्हणतात. चला ऐसा सद्गुरु कृपावंता परमामृत पुरण भरिता मोक्षदायका भव प्रांता जनक जननी सद्गुरु. सद्गुरूचं वर्णन केलं. सद्गुरू कोणाला म्हणावं? सद्गुरूची अवस्था. अलीकडे आपण सद्गुरू चुकीच्या माणसाला म्हणतो म्हणून सद्गुरूच्या उपमा आपल्याला खोट्या वाटतात. मी माफी मागून बोलतो, कृपया दत्त महाराज जर सोडले, आपण शब्दापुरतं सद्गुरू महाराज म्हणजे आपल्या गुरुला सद्गुरू उपमा लावून म्हणतो, तो काही चुकीचा भाव आहे असं नाही, म्हणण्यापुरता योग्य आहे. पण सद्गुरू म्हटलं की दत्त महाराजच आहे. कारण आपण पहाट पारा करत असताना जय जय आनंद सद्गुरू आलं लक्षात. काहींनी याचा अर्थ केला सद्गुण, चांगले गुण सांगतात त्यांना सद्गुरू म्हणतात. इतकं सोपं नाही ते. आता याच्यामध्ये शास्त्राने सद्गुरूचं वर्णन करताना फार सुंदर केलं. हे मला पोषक वाटतं. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती दयाळुत्व सद्गुरोर लक्षण. इथं दया सांगितली ना सद्गुरूची, म्हणून मला ते लक्षात आलं. सद्गुरूच्या अंगी परिपूर्ण दया. दया तिचे नाव भूताचे पालन आणि निर्दळन कंटकाचे हेत. जागतिक दया. पण सद्गुरूची दया बघा, जीव बुडायलाय आणि त्या जीवाला काढून त्या मूळ तत्वाच्या ठिकाणी नेऊन ठेवण्याचं काम करतात म्हणून दयाळू आहे. दयाळू म्हणजे एखादा व्यक्ती भुकेनं मरायला लागलाय, त्याला जेवू घालणं इतकंच नाही ते, तर त्याची मरेपर्यंत जेवणाची व्यवस्था ही दया आहे. आणि सद्गुरूला जमतो. आणि एकदा सद्गुरूच्या दयेचा पात्र झाला ना तो, त्याला इतरत्र कोणापुढे हात पसरायची गरज पडत नाही. तुका म्हणे भार घातली यावरी ज्ञान. लाईट दोनदा तीनदा घेतली काय अडचण नाही. माझा आवाज चांगला आहे ईश्वर. सज्जन आहो मायबाप आहो. मी काय बोलत होतो? दया. सद्गुरु दयावान आहे. दयावान कोई तुझसा नाही कोई अपराधी. आपण अपराध केले. आणि खरं सांगू तुम्हाला, एखादा व्यक्ती दयेस पात्र आहे, त्याच्यावर दया करणं हे साधारण विश्वास. एखादा व्यक्ती फार सज्जन आहे आणि त्या सज्जन माणसावर दया करणं काही फार नवलाची गोष्ट नाही. पण अपराध्यावर दया करणं हे सद्गुरूचं लक्ष. आपण म्हणतो की अपराधाला मिती नाही, किती सांगू अवगुण पापाच्या झाल्या राशी याची गणना करील कोण. किती अपराध झालेत ते अपराधा सह मला त्या ठिकाणी आपण अंगीकार कर. आणि हे सद्गुरूच करतात. सद्गुरू शिवाय जगाच्या पाठीवर अवगुणा सह स्वीकार करणार कोणी नाही. संतांशिवाय सद्गुरू. आई सुद्धा काही मर्यादित गोष्टीपुरती त्या ठिकाणी त्याचा अंगीकार करते, पण जास्त नाही. बाप तर नाहीच नाही. लेकरू चिखलात मापून आलं तर बाप उचलून घेते काय बघा, चटकीन उचलून घेते का कधी बघा. त्याला म्हणते बघ लेकराला कसं झालंय. लेकरू काय करते, आई साफ करून चांगले कपडे घालून बापाच्या हातात मट मोठी घेते. गुरुची बघा, गुरुची संकल्पना मी हे प्रश्न त्याकरता दिला. सद्गुरू म्हणजे त्याला निर्मळ करतात. तैसा होता तैसा केला. कैसा होता? शुद्ध स्फटिकाकार होता. तैसा केला. तेव्हा दत्त महाराजांनी त्याला त्या ठिकाणी अंगीकार केलेला आहे. महाराज म्हणजे देवापेक्षा सद्गुरूचा लक्ष. दत्त महाराज आनंद मालकापेक्षा दत्त महाराजचं लक्ष इथं जास्त सांगता येतं. पुण्या अर्थाने की देव कळू दिला. देवाला देव काय हे सांगितलं म्हणून दत्त महाराज याच्याकरता आपले जीव बंधू आहेत. जीव बंधू गुरु भाऊ हे जे आहेत ना, पाठराखण करतात. कपाट घेऊन द्या लग्नामध्ये, पलंग गाद्या घेऊन द्यायला नाही. अलीकडे गुरुभाऊ म्हटलं लग्नामध्ये काय तर घेऊन देतो चांगला गुरुभाऊ. सख्या भाऊला मारून टाकून द्यायचं, गुरुभावाच्या लागले ना. हा गुरुभावाचा प्रसंग प्रपंचात जोडण्याकरता नाही, माफी मागून सांगतो माय तुम्हाला. आणि गुरुभाऊ गुरु बहीण असलीच पाहिजे. गुरु करण्याकरता मी एकटीच आहे माय, मी कशी करू, मला गुरुभाऊ नाही असं पण
करा, गुरु आहे पुसण्याकरता तुम्हाला. पण मी याच्याकरता बोलू लागलो, दत्त महाराज जे जीवाचे बंधू आहेत, तर त्याला कणवळ आली की बाबा हा जीव बुडायलाय आणि याला काढलं पाहिजे आणि ह्याला जसा होता तसा करून त्या आनंदापासून नेऊन टाकतो. निरालंबवाशी असलेला हा जीव आत्मा जीव दशा सांडून जीव दशेचं निर्माल्य करून त्याला परमात्मा तत्वाशी एकरूप कसं करता येतं हे कळतं, म्हणून सद्गुरु दयाळू आहे. हे दयाळूचं लक्षण आहे सगळं. आणि दयाळू आहे आणि या दयाळू कणवाळू काय वर्णन करावं म्हणजे माझ्यासारख्या मतिमंदानं असं वर्णन. शिष्ये विनवी सद्गुरु राया भावे नमी तुझ्या पाया दासाशी वरदान देऊनिया चालवावे निरूपण. माझ्यावर कृपा करा आणि हे निरूपण चालवा. सुगम पाव जीव उदरन हा पूर्वी केला होता प्रश्न त्या संकेते निवारण केले सद्गुरु स्वामी. हे सद्गुरु महाराज जीवाचा उद्धार सोप्या पद्धतीने कसा होतो, सुगम मार्ग, हा मार्ग त्या ठिकाणी प्रश्न केला होता. त्याचं मला त्या ठिकाणी निरूपण करा. हे निरूपण कशा पद्धतीने असणार आहे? नाम महिमा सांगितला देणे मदसी प्रत्यय आला नूतन संदेह उत्पन्न झाला हे निरसावे कृपा नदी हो. नामाचंही महत्व सांगितलं. नामाचं महत्व, नाम महात्म्य परमार्थामध्ये सर्व साधनात नाम साधना श्रेष्ठ साधना. कारण नाम साधनेला अनेक प्रकारचे हे नाहीत महाराज, विनाकारण त्याला लागलेल्या गोष्टी. प्रपंच जसा पसार आहे, नामाच्या मागे पसारा नाही. मनात आलं की नाम घेता येत, मनात आल्याबरोबर सत्ता उभा करता येते, मनात आल्याबरोबर कोणतंही कार्य नाही करता येत. पण नाम मनात आल्याबरोबर घेता येत. सोपं साधन, सोपे वर मामा सांगितले संती, सोपं सांगितलं. नाम घ्या, नाम घ्या, आलिया जन्माशी करावे सहित म्हणा आनंदत्व वेळोवेळा 84 डता आश्रम बहु झाले आनंद विसरले म्हणून या. मग या नाम महात्म्याचं वर्णन कळालं म्हणले मला. कारण एक लक्षात ठेवा बरं, काही गोष्टी अनुभवता येतात, काही गोष्टी सद्गुरूच्या बोधाशिवाय नाही. म्हणून म्हटलं सद्गुरु बोधहृदय ठसला, ज्ञानदीप उजळला, तेने पूर्ण दृश्य झाला सद्गुरु स्वामी शिष्याशी. म्हणून सद्गुरूचा बोधच पाहिजे त्या गोष्टी करता. प्रचिती ज्या सांगितल्या, शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आत्मप्रचिती, ह्या ज्या प्रचिती आहेत की नाही, त्या सगळ्या प्राप्त झाल्या तर परमार्थ कळते. म्हणून म्हटलंय परमार्थ नव्हे, लेकुराच्या गोष्टी, त्या लेकराच्या गोष्टी नाहीत महाराज. आलं का लक्षात? फक्त हे निव्वळ आणि निव्वळ शुद्ध परमार्थ करणाऱ्या करता आहे. हे कर्माना गेले म्हणून ऐकायचा विषय, उग कर्माना गेले काय तर ऐकावं असा विषय नाही. हा जीव हिताचा विषय आहे. कट्टर होऊन बसावं लागते. आणि इथं ग्रंथकर्ते म्हणायला लागले, मला नाम महात्म्याचं वर्णन कळालं, पण एक त्याच्यामध्ये जे नवीन संदेह निर्माण झाला, म्हणजे मनामध्ये कल्पना निर्माण झाली, त्याचं निरसन तुम्ही करा. सद्गुरु कोणाशी म्हणावे कासयाशी शरण जावे शरण होऊन या काय पुसावे ये न कळे मज लागी. दास भक्त सेवक यांनी गुरुला विचारायचं. आता आपण गुरु करतो, गुरु केल्यानंतर महाराजांनी सांगितलं तन मन धन गुरुला अर्पण करतो आपण. आणि ते पूर्ण साधनानिशी हातावर पाणी घेऊन नुसतं काय तोंडानं करत नाही, कारण आपण तोंडानं बोललेल्या गोष्टी खरं करत नाही, आपण खरं बोलतच नाही, पण पाणी सोडून करतो. बरोबर आहे ना? हातावर पाणी म्हणजे साक्ष जलाला मानून तन मन धन अर्पण करतो. पण खरंच करतो का? कधी कधी स्वतःला विचारून बघतो तर आपणच आपल्या परीक्षेत किती टक्के मार्क घेतले कळत. पण आता मला याच्या पुढचं बोलायचं, तन मन धन अर्पण केल्यानंतर आपण सद्गुरूला समर्पित झालो, म्हणजे सद्गुरूचे आपण झालो आणि आपले सद्गुरू झाले. देव माझा मी देवाचा, या भावनेनं. मग देव आपला आहे, सद्गुरू आपला आहे, म्हणून या गुरुला विचारावं लागते की या जीवाचं हित कसं होते. नुसतं कानामध्ये मंत्र दिलं बरं, मी आता काही गोष्टी लक्षात घेऊन ऐका बरं. नुसतं कानामध्ये मंत्र दिलं तर उदार होते काय? गुरु केलं एकदा, बाई म्या मोकळी झाली, आता गुरु केलं एकदा, अंगावर धडपा टाकता,
आणि एकदा जीवाचं उद्धार झालं असं होत नाही. बी लावलं म्हणजे पीक कणसाला येतं असं नाही. बीज रोपण केल्यावर त्या बीजाचं रक्षण, त्या बीजाला वाढवावं लागते, त्याला पिचकारी करावं लागते, त्याच्या आजूबाजूला गवत होऊ देऊ लागते. त्याच्यावर कोणता किडा बसाला काय बरोबर, ते षडविकाराचे किडे आहेत, षडविकार आहेत, आशा आहे, पाशा आहे, काम, क्रोधाधिक, षडवैरी जाण यांचे शेजारी राहण. बरं, आमचे प्रसाद महाराज होते, बरबडा सेवरा दुर्बुद्धीची सत्ता देणे करून हाता नेणे काही, म्हणून म्हटले दत्त नाम घेता लभ्यते लाभ, पुढे मार्ग शुभ नर जन्मी, एका नामासाठी तिन्ही लोकी झेंडा, देव म्हणती गुंडा प्रसाद म्हणे. मग एक नाम कळण्याकरता रोज शाळेत जावं लागते. रोज शाळेत गेलं तर परीक्षेत 100% पडतात. नाहीतर दुसरी गोष्ट, तिथं तरी 35च्या वर पडले तर बरं आहे काय, पण इकडं 99 पडलं तरी कठीणच. 99% 99 चालत नाही, 100%च पाहिजे. 1% म्हणलं तरी एक जन्म वाढला. 184 मधला महाराजांनी तर वचनच देऊन सांगले, पुढचा जन्म माणसाचा होतो, तुम्ही आनंद मार्गात या. पण मी तर म्हणेल पुढचा जन्म माणसाचा होईलच त्यांनी म्हटल्यावर, नवल नाही, पण त्या पुढच्या जन्मात नक्की उद्धार होईल हे मात्र खात्रीनं मी सांगेन. या मार्गानं कटिबद्ध पद्धतीनं राहिलं तर पतीवर ते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. या न्यायानं ग्रंथकर्ते म्हणायला लागले, सद्गुरूला कसं सद्गुरू म्हणावं आणि सद्गुरूला शरण कसं जावं आणि शरण झाल्यावर काय पुसावं. बापूजी पाटलांनी वर्णन केले. हो, समाप्त. पुढंच राहिला. शरण होऊन काय पुसावे, शरण होऊन गर्भ न चुके तरी गुरु कशाला, ते ती साक्ष परज्ञान एकत्व जीवाला. एवढंच बोलतो ना. शरण झाल्यावर गर्भवास पुन्हा भोगावा लागला, मग त्या शरण होण्याला काही अर्थ आहे का? कलेक्टर पोरग झालं ना, आपलं काहीच काम होईना म्हणल्यावर काय अर्थ आहे? पोरग कलेक्टर आहे, काम सगळे व्हायला पाहिजे ना. सज्जन हो, मायबापा हो, सद्गुरु अधीन केला, शरण गेलो म्हणून म्हटलंय, शरण गेली या वाचून कैशी मिळेल ज्ञान. पण याच्या पुढचं शेवटचं सांगतो, जवळ बसल्याविनं कसा कळेल गुण. आमचे कुशालपण महाराज म्हणायचे, जवळ बसल्याविनं कसा कळेल गुण, ज्ञान घेण्याची पाहिजे तुला खास रे, जरा गुरुच्या जवळ तरी बस रे. गुरु करण्याची तुला मोठी आस रे, जरा गुरुच्या जवळ तरी बस रे. झालेली सेवा गुरुचरणी समर्पित. दत्तात्रय महाराज. अशा प्रमाणे